व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊ द्या, की ज्या जगाच्या कोपऱ्यामध्ये तुमचे नातेवाईक भारतामध्ये आहेत आणि तुमची मुलं परदेशात राहत आहेत, अशी स्थिती असेल किंवा नसेलही, तरी भारतामध्ये काय सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. आज कदाचित भारतामध्ये अशी पहिली घटना असेल, दुर्दैवाने ती महाराष्ट्रात घडली आहे, पुण्यात घडली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याचा सलग 3 दिवस त्याला डिजिटल अरेस्ट करून ठेवल्यामुळं मृत्यू झाला आहे. धक्कादायक बातमी आहे. त्याहून धक्कादायक बातमी अशी की या सगळ्या मागं महाराष्ट्र पोलीस दलातले 4 वरिष्ठ अधिकारी असावेत, म्हणजे ह्या सायबर फ्रॉडमध्ये. कारण इगतपुरी असेल, काल छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, या ठिकाणामध्ये जी कॉल सेंटर सुरू होती आणि ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून जशी आज कहाणी मी तुम्हाला पुण्याची सांगणार आहे, तसंच परदेशातल्या नागरिकांना फसवणारं एक मोठं रॅकेट कार्यरत होतं. आणि दैनिक लोकमतने जी बातमी प्रकाशित केली आहे, त्या बातमीमध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्र पोलीस दलातले 4 वरिष्ठ अधिकारी हे सगळं रॅकेट चालवत होते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ते वरिष्ठ अधिकारी कोण. महाराष्ट्राला खरोखर धक्का बसावा अशी आणि प्रत्येकानं आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगावी अशी बातमी. डिजिटल अरेस्ट फसवणुकीमध्ये 1,20,00,000 रुपयाचा तोटा, पैसे गेले. धक्क्यातून 82 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू. तो जो धक्का बसला तो. घटना अशी आहे की वृद्ध दाम्पत्यावर 5 खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पोलिसाचा दबाव असल्याचा खोटा बनावट दबाव आणून फसवणूक करणाऱ्यांनी 1,19,00,000 रुपये 82 वर्षाच्या गृहस्थाकडून घेतले. पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरातल्या 82 वर्षीय निवृत्त राज्य सरकारी अधिकारी यांचा 1,19,00,000 रुपयाच्या डिजिटल अरेस्ट फसवणुकीत बळी ठरल्यानंतर धक्क्यांनी काही दिवसानंतर मृत्यू झाला. ही फसवणूक 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत मुंबई सायबर पोलीस आणि आम्ही सीबीआय अधिकारी आहोत असं भासवणाऱ्या टोळीनं आणि त्यांच्या सहकार्याने हे 82 वर्षाचे गृहस्थ आणि त्यांच्या 80 वर्षाच्या पत्नीच्या नावावर केली. या दाम्पत्याला 3 विवाहित मुली आहेत. त्या सगळ्या परदेशामध्ये स्थायिक झाल्यात. म्हणून मी म्हटलं की तुमच्या घरातले प्रत्येक असे लोक की जे परदेशात स्थायिक झालेत, त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि त्यांनी त्यांच्या नातलगांना पाठवावा. पीडित अधिकाऱ्याच्या पत्नीनं पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं की फसवणुकीत संपूर्ण आयुष्याची बचत गमावल्यामुळं आणि बनावट डिजिटल अरेस्ट अंतर्गत ठेवून सतत जो मानसिक त्रास आणि छळ केला, त्यामुळं पती प्रचंड तणावाखाली होते. आणि FIR मध्ये जे नोंदवलं त्याची कॉपी माझ्या हातात आहे. त्यांचा मृत्यू 22 ऑक्टोबरला झाला. ते घरातच कोसळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांना वाचवता आलं नाही. पोलिसांनी सांगितलं की त्या या घटनेमुळं मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रस्त झाले होते. असे मी सिनियर सिटीजन किमान 3 ते 4 बघितलेत की कोणाचे 2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी गेल्यानंतर ते मानसिकदृष्ट्या एवढे खचले की त्यांना वेगळ्या सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची गरज पडली. आता ही फसवणूक कशी घडली बघा. अकॉर्डिंग टू FIR, वृद्ध व्यक्ती 16 ऑगस्टला पहिला कॉल आला. कॉल करणाऱ्यानं स्वतःला मुंबई पोलिसांचा एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकारी असं सांगितलं. त्यानं पीडित व्यक्तीला सांगितलं की मुंबई पोलीस आणि सीबीआयचे दिल्ली कार्यालय एका खासगी विमान कंपनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि त्यात त्यांच्या बँक खात्याचा व आधार कार्डाचा गैरवापर झाला आहे. आणि मग पुढं काय झालं, आरोपीने सांगितलं की तुम्ही तुमचा मोबाईल कॅमेरा सुरू ठेवा, तुमच्या सगळ्या डिटेल्स आम्हाला हव्या आहेत. आणि 3 दिवस सलग मोबाईल फोन त्यांना चालू ठेवायला लावून 3 दिवस डिजिटल अरेस्ट केलं. या काळामध्ये आरोपींनी दाम्पत्यांची सर्व बँक आणि आधारची माहिती घेतली. त्यांना सतत धमक्या दिल्या. त्या दाम्पत्याकडून 5 वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्यांची संपूर्ण बचत, मुलीनं दिलेले पैसे सगळे संपले. आता हे पैसे संपल्यानंतर काय झालं, काही दिवसांनी फसवणूक करणाऱ्यांचे फोन येणं थांबलं. तेव्हा दाम्पत्यांना आपली कुणीतरी फसवणूक केली याची जाणीव झाली. त्यांनी आपल्या मुलीला कळवलं
आणि तिच्या सल्ल्यानुसार पोलिसांनी संपर्क साधला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. दुर्दैवाने ते सरकारी सेवेतनं निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आज आपल्यात नाहीत. मी थोडीशी आणखी माहिती काढली. यावर्षी महाराष्ट्रामध्ये डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे 218 गुन्हे नोंदवले गेलेत. नागरिकांनी एकूण 112 कोटी रुपये त्यांचे गेलेत. 112 कोटी रुपये एकट्या महाराष्ट्रातनं. त्यातली फक्त 26 प्रकरणं पोलीस उकलू शकलेले आहेत. पोलिसांनी केवळ 5.61 कोटी रुपये म्हणजे 5,61 लाख रुपयेच ते गोठवू शकले. याच काळात 5,301 सायबर गुन्ह्यामध्ये 1,200हून अधिक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि मग सगळे तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे योग्य ती काळजी घ्या वगैरे. पण आता मी तुम्हाला त्याच्याहून धक्कादायक बातमी सांगतो. ती दैनिक लोकमतनी छापली आहे. नाशिक जिल्ह्यातील 2 बनावट कॉल सेंटरचा सीबीआयनं पर्दाफाश केल्यानंतर आता ईडीनं या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या घोटाळा प्रकरणात 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी गुंतले असल्याचा संशय आहे. हे सगळे अधिकारी म्हणजे एकूण 5 जण ईडीच्या रडारवरती आहेत. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना गंडा घातला जात होता. या कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे तसेच बँक अधिकाऱ्यांचे संरक्षण होते. संरक्षणाच्या बदल्यात त्यांना या कॉल सेंटर मालकाकडून लाच दिली जात होती. असा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. हे अधिकारी या प्रकरणात कधीपासून गुंतले आहेत, त्यांना पैसे कसे मिळाले व त्या पैशाची फिरवाफिरवी कशी झाली याचा तपास ईडी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर कॉल सेंटरनं लोकांना गंडा घालत जे शेकडो कोटी रुपये कमावले ते पैसे कुठे आहेत त्याचा आता शोध सुरू आहे. 2च दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याला एक बातमी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एक कॉल सेंटर पोलिसांनी बस्ट केलं. ते काही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांना नाही कळलं. त्या कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्याचा पगार दिला नाही, बोनस दिला नाही, व्हॉटेवर त्याला काढून टाकलं. काढून टाकल्यानंतर त्यांना पोलिसांना टिप दिली आणि त्यानंतर 134 वेगळ्या प्रकारचे जवळपास 29 कोटी रुपयाचे लॅपटॉप्स वगैरे पोलिसांनी जप्त केले. तिथे नॉर्थ ईस्ट मधनं आलेल्या मुलीच्या माध्यमातून अमेरिकेतल्या नागरिकांना रोज 50 लाख रुपयाचा गंडा घातला जात होता. तिथं जशी गुजरातची मंडळी आहे तशीच ती महाराष्ट्रातली पण मंडळी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रियल एरियामधला हा प्रकार आहे. तेच पुण्यामध्ये झालं आहे. पुण्यामध्ये पण जवळपास 135 लोकांना अटक केली होती. तिथे योग्य ती कायदेशीर प्रक्रिया न केल्यामुळे ह्या लोकांना लगोलग जामीन झाला आणि मला तेव्हाच संशयाची पालचूक चुकली होती. असं कसं काय होतं की या इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस चुका करतात आणि न्यायालय त्यांना जामीन देतं. सो मला पूर्ण संशय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस दलातले काही लोक ह्या सगळ्या प्रकरणाशी गुंतलेले असावेत. अर्थात आपली काही तिथपर्यंत पोहोच नाहीये. ईडी, तत्सम, सीबीआय वगैरे सारख्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या जेव्हा महाराष्ट्राला माहिती सांगतील तेव्हा ते बँकेतले अधिकारी आणि 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण हे महाराष्ट्राला कळेल. पण किती धक्कादायक आहे बघा. देशातली अशी पहिली घटना घडली आहे की डिजिटल अरेस्टमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 112 कोटी रुपये महाराष्ट्रातनं लुटले गेले आहेत आणि या लुटीमध्ये बँक अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आहे असा पोलिसांना, सीबीआयला आणि ईडीला संशय आहे.